सर, तुम्ही स्वतः इतके सक्सेसफुल बिझनेसमॅन आहात आणि आम्हाला माहिती आहे की तुमचा स्वतःचा प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे. म्हणजे आज जरी तुम्ही इथे ज्युरी म्हणून असाल तरी तुमचा एक पर्सनल प्रवास आहे इथपर्यंतचा. तर जे जे पुढे होणारे भावी उद्योजक आहेत, तर तुमच्या अनुभवातनं त्यांना आज तुम्ही काय सांगू इच्छिता? खरं तर सांगायचं तर माझी जी सुरुवात झाली आहे माझ्या व्यवसायाची, एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून एक सुरुवात झाली, ना की याला कुठेही रंगरूप स्वरूप काही नव्हतं. एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून झालेली सुरुवात, म्हणजे एवढा सुंदर त्याला स्वरूप आलंय. आणि हे सगळं अगदी सांगतो की हा प्रवास स्टार्ट टू एंड खूप मोठा आहे. सांगायचं झालं तर खूप मोठा आहे. पण पुण्यात ज्यावेळेला आम्ही आलो, अगदी शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती किंवा व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती, आर्थिक असं काही फार परिस्थिती नव्हती. सुरुवात अशी झाली, कमीत कमी भांडवलात आपण काय करू शकतो, तर लोणची, चटण्या, मसाले आपलं घरगुती बनवणं आणि आपण घरोघरी जाऊन विकणं, अशा पद्धतीची सुरुवात. मी 12 वर्ष मी आणि माझा भाऊ आई बनवून द्यायची घरी आणि पुण्यात पूर्ण गल्लोगल्ली अगदी घरोघरी जाऊन विकलेली आहे. म्हणजे मी याचं अगदी कॉन्फिडेंटली उदाहरण सांगेन, मी कुठल्याही म्हणजे एरियातली कुठलीही गल्ली सांगितलं तर मी तिथं कोणतं स्टोर आहे मी सांगू शकतो, एवढा माझा पुण्यातला अभ्यास आहे. 12 वर्ष मी दारोदार फिरलोय. सो हे सगळं करत असताना मला शिक्षण जरी नसलं तरी एक माझा मार्केट सर्वे खूप छान झाला. म्हणजे लोकांच्या मागण्या कळल्या, कस्टमरच्या, ग्राहकांच्या, आपण काय देतोय, लोकांच्या अपेक्षा काय आहेत, लोक काय डिस्कस करतायत, या सगळ्या गोष्टींचा साधारण मला एक आवाका आला. पण त्यानंतर हे लक्षात आलं की लोकांना काहीतरी वेगळं हवंय. वेगळं म्हणजे काय की जुन्या पद्धतीनं जे मागची पिढी जी बनवत होती किंवा ती टेस्ट होती ती लोक आता कुठेतरी मिस करतात. हे लक्षात आल्यावर आम्ही हळूहळू डेव्हलपिंग करत गेलो. ज्या वेळेला आम्ही घरातून करत होतो त्यावेळेला अगदी आमचा 300-400 रुपये पर डेचा आमचा सेल होता. तो आम्ही आज खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. पण याच्यासोबत आम्हाला बऱ्याच महिला आमच्यासोबत आज काम करतायत, बऱ्याच बचत गट काम करतायत. आम्ही वेगवेगळ्या एक सिस्टममध्ये काम करतोय. म्हणजे आम्ही अगदी माझं फ्रँचायसी मॉडेल 1 लाखापासून 1 करोड रुपयापर्यंतचं फ्रँचायसी मॉडेल आहे. आणि पुण्यासह महाराष्ट्रात जवळपास आमचे 150हून अधिक फ्रँचायसी मॉडेल आणि कंपनी ओन स्टोअर आहेत. किंवा बँगलोरला आत्ता आम्ही लॉन्च केलं, बँगलोरला आमचे 5-6 स्टोअर झालेले आहेत. आम्ही काय केलं आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या आगळ्या वेगळ्या चवी आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत. त्यामुळं काय झालं आहे ना, कस्टमरला खूप चांगला एक अनुभव येतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला जर एखादी भाजी खायची, कोणती व्हेज नॉनव्हेज, तर त्याला ऑप्शन खूप कमी आहेत. सो माझ्याकडे काय आहे ना, मी कुठल्याही कानाकोपऱ्यातली तुम्हाला टेस्ट देऊ शकतो. त्यामुळं काय झालं की आमचा कस्टमर बेस खूप आनंदी आहे. किंवा ज्या चवीसाठी आपण धडपडतोय त्या अगदी सहज शहरांमध्ये उपलब्ध करून द्यायचा आमचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. आमच्यासोबत काम करणाऱ्या महिलाही तेवढ्या आनंदी आहेत, आम्ही आनंदी आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही आमच्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही कुठेही असं बॅकफूटवर न ठेवता त्यांनाही प्रत्येकीला एक आम्ही फ्रँचायसी मॉडेल तयार करून दिलं, अगदी छोटंसं. त्या माध्यमातून आम्ही काय करतोय की त्या महिलांना एक डिस्प्ले मॉडेल, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत तर आम्ही एका बँकेशी टाईप केलेलं आहे आणि त्यांच्याकडून फंडिंग घेऊन आम्ही हमी घेतलेली आहे त्या महिलांची. आणि त्या प्रॉफिटमधून त्यांना त्यांचे EMI पण भरले जातात आणि त्यांना अतिरिक्त नफा पण मिळतोय. हा एक आमचा मेन कन्सेप्ट आहे. आणि याच्यासोबत काय आहे की आम्ही एक महिला गृहोद्योग आहे, विदाऊट केमिकल आहे, हँडमेड आहे. लोकांना आता ह्या गोष्टी हव्या आहेत. कारण काय झालंय ना की गव्हर्नमेंटनी बऱ्याच गोष्टी, सगळ्यात जास्त आत्ता भेसळ आहे ते फूडमध्ये आहे आणि ती टाळण्यासाठी गव्हर्नमेंट भरपूर क्रायटेरिया तयार करते. लोक तो क्रायटेरिया मॅच करायचा फक्त प्रयत्न करतात. अनेक कंपन्या काम करतात. त्यामुळं कस्टमरला असं वाटतंय की ISO आहे किंवा शासकीय सगळ्या मान्यता आहेत म्हणजे सगळं बेस्ट असेल, तर तसं नाही आहे. मला असं वाटतं जे आपण घरी बनवतो, जे घरी खातो त्याच्या इतकं बेस्ट काहीच नाही आहे जगात. आणि ते द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. अट्टास तोच आहे आमचा. आणि बऱ्याचदा काय होतंय ना, कॉस्ट कटिंगच्या नादात काय लेवलला लोक खाली जातात. मला या विषयावर नाही बोलायचं खरं तर, पण आम्ही याच्यावर हेच काम करतो की आम्हाला लोकांना जेन्युइन द्यायचं आहे. म्हणजे जे घरी खातो, जे आपल्या आईच्या आजीच्या हातची चव आहे ना, ती देण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की वा वा वा, तुमच्या या सगळ्या प्रवासातनं आणि ही जी तुमची विचारसरणी आहे त्याच्यातनं अनेक लोक प्रेरणा घेतील.